इंद्रसदवंदियाणं तिहुगणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। 85 102 नंबरची गाथा बघत होतो। काय सांगितलं होतं? 101 नंबरच्या गाथेमध्ये जे काल असा व्यपदेश केला हे सांगितलं ना, म्हणजे काल हे नाव ठेवलं तर ते प्रत्येक द्रव्याचे नाव आहेत। अशीच का आहेत? जीवाला जीवच का म्हणलं, पुद्गलाला पुद्गलच का म्हणलं? जे त्यांनी गाथेमध्ये सांगितलं ना, कालोत्तीय ववदेसो, काल असा व्यपदेश आहे। मग कालाला कालच का नाव ठेवलं? धर्म, अधर्म, आकाश, ज्याची त्याची ती नावं अशी का ठेवली गेली? तर ते शब्द कुठून आले किंवा त्याला तेच नामकरण का केलं गेलं? तर हे सांगितलं की अनादि अनंत वस्तुव्यवस्था आहे, कोणी ठेवलेलं नाही आहे त्याला नाव। जसं सर्वज्ञांच्या ज्ञानात झळकलं तसं वस्तुव्यवस्था सांगितली गेली। त्यामुळं म्हणलं की त्याला कोणी बनवलेले नाही। ही द्रव्यांची नावे आर्टिफिशियल नाही आहेत, ओरिजिनल आहेत। असं आहे असं भगवंतांच्या ज्ञानात सांगितलंय त्यांच्या दिव्यध्वनीतनं, तर बस आज्ञा सम्यक रूपाने त्याला ग्रहण करा। सर्वज्ञांच्या ज्ञानात जे झळकले तसेच वस्तूचे स्वरूप शाश्वत आहे। या द्रव्यांना कोणी बनवले नाही, तसेच त्याचे नामकरण सुद्धा कोणी केलेले नाही। केलं असं म्हणलं असतं तर साधी शांत झाली असती व्यवस्था, किंवा मग कोणीतरी त्याचा कर्ता मानावं लागलं असतं। पण व्यवस्था तर सगळी अकृत्रिम आहे। जीव अनादीपासून जीवच आहे, नंतर त्याला कोणीतरी जीव नाव ठेवलं असं नाही आहे। जीव तर जीवरूप आहे। तसंच कालद्रव्य सुद्धा सांगितलं कालरूप आहे, त्याला काल असा नाव आहेच अनादीपासून, काल ठेवलंय असं नाही आहे। तर हे त्या गाथेमध्ये सांगितलं। काल असा व्यपदेश जो सांगितला तो त्याचे 2 भेद केले, निश्चय काल आणि व्यवहार काल। तर निश्चय काल हा सद्भाव दाखवणारा आहे, नित्य आहे, आणि व्यवहार काल कसा आहे? क्षणिक आहे, उत्पन्न प्रध्वंसी आहे, दीर्घकाल स्थायी असला तरी सुद्धा साधी शांत आहे। तर कालद्रव्याचं स्वरूप समजून काय फायदा आपल्याला? हे जे सांगितलं आता असं स्वरूप आहे निश्चय कालाचं, ह्याच्यावरून अध्यात्म काय जीवासाठी? तर निश्चय काल आहे तो नित्य आहे म्हणलं, तसंच सांगितलं माझा स्वभाव सुद्धा कसा आहे हो? मग त्या प्रत्येक द्रव्याच्या स्वभावामध्ये त्याचं शुद्धता आहे, ते नित्य आहे, ते निरपेक्ष आहे। तसंच माझं पण स्वभाव आहे हे समजून घ्यायचंय। म्हणजे प्रत्येक अजीव द्रव्य सुद्धा आपल्याला बोध देते की मी माझ्या रूप राहतोय तर तू पण तुझ्या रूप राहा। म्हणजे अजीव द्रव्य जीवरूप होत नाही आहेत, म्हणून जीव सुद्धा कालरूप होत नाही। मग कालद्रव्य सांगते आपल्याला की आत्मा सुद्धा सत आहे, नित्य आहे, ध्रुव शाश्वत आहे। आज आहे, काल होता, उद्या राहणार, असं त्रिकालवर्ती स्वरूप आहे। जसं कालद्रव्याचं आहे तसं जीवद्रव्याचं सुद्धा आहे। काल जसा अस्तित्ववान आहे तसं जीव सुद्धा अस्तित्ववाला आहे। जीवाचे अस्तित्व जीवामध्ये आहे, पुद्गलामध्ये, अन्य द्रव्यांमध्ये नाही। हे शब्दासाठी नाही आहे। माझं अस्तित्व मला भासित होतं का माझ्यामध्ये? अन्य द्रव्यांमध्ये पाहायला जातोय, मानतोय, म्हणून तर जीवाची ओळख होत नाही आहे। सगळी ओळख आपण कशावरून करतो? या शरीरावरून करतोय, पर्यायावरून करतोय, पण तो मी नाही आहे हे विश्वासच वाटत नाही। म्हणून तुम्हाला आजपर्यंत म्हणतायत सम्यक दर्शन झालं नाही। जसं सांगितलं एका परमाणूचा दुसऱ्या परमाणूमध्ये कुठला अभाव? अत्यंत अभाव। एका जीवाचा दुसऱ्या जीवामध्ये, तसं जीवाचा कालामध्ये अत्यंत अभाव आहे। तसंच एका कालाणूचा दुसऱ्या कालाणूमध्ये अत्यंत अभाव आहे। म्हणजे किती परस्परापासून भिन्न आहेत सगळे द्रव्य, आपलं आपलं स्वतंत्रतेने काम करतायत, आपल्या आपल्यामध्ये मजेत आहेत। आपणच ढवळाढवळ करायला जातोय।
एका ठिकाणी स्थिर राहतात बिचारे. हा, एका ठिकाणी हा हा, म्हणजे एका क्षेत्रात राहतायत तरी सुद्धा अत्यंत अभाव रूपाने त्यांचा संबंध आहे, एकमेकामध्ये ते प्रवेश करत नाहीत. अनादि अनंत एका स्थानावर आहेत, एक रूपाने दिसत आहेत तरी सुद्धा सांगितलं असे ते द्रव्य हा दिसतंय तुम्हाला तरी सुद्धा ते एकरूप होत नाहीत. जसं अनादि अनंत म्हणले मी, हे तर अनादि अनंत नाही आहे. सांगा कोण? अनादि अनंत जे एका ठिकाणी राहत आहेत तरी सुद्धा एकमेक होत नाहीत असं कोण? ज्यांच्यामध्ये अत्यंत अभाव आहे. नाही, आता हे बदलणार आहे. आकाश काल. हा ठीक आहे, धर्म अधर्म आकाश काल. अजून कोण आहे? जीव पुद्गल असं नका म्हणू. आता हेच आपण कर्म येत आहेत जात आहेत त्यामुळं बदलतो, त्या परमाणूंशी संबंध हे दिसतंय. पण असे अनादि अनंत एका ठिकाणी त्यांचा संबंध आहेच तरी पण ते एकमेक होत नाहीत असं कोण? ते त्यांच्यामध्ये अत्यंत अभाव नाही लावायचा. गुण आहेत त्यांच्यामध्ये. हा नाही, गुणांमध्ये अतत भाव रूपाने संबंध दाखवला तिथं. कोटी जीव आणि सिद्ध भगवान. निगोदी जीव पण बदलणार. अच्छा, दोन्ही पण तिथेच पाहिजे. हा, म्हणजे अनादि अनंत तशीच वस्तू व्यवस्था आहे, ते त्यांचा संबंध बदललाच नाही, बदलणारच नाही असं. सगळ्या अकृत्रिम रचना घ्या ना, जे काय पुद्गलाच्या कृत्रिम रचना झाल्या त्यांच्यामध्ये काय बदल होणार नाही, ते जिथल्या तिथे तसेच राहणार आहे. त्यामुळे त्या परमाणूंचा परस्पराशी संबंध झाला. तिथं असणारे धर्म धर्म आकाशकाल त्यांचा संबंध. काय म्हणताय? एकच द्रव्य झालं ना ते. मी म्हणत होते भिन्न दोन द्रव्य अत्यंत अभाव. दोन द्रव्य सांगते की मी. आता मेरू पर्वत घेतला, एका परमाणूनी बनलाय का? आणि मग तिथं असणारे आकाशकाल धर्म अधर्म सगळे सुद्धा आहेत. मग त्यांचा अनादि अनंत संबंध तसा स्थिर आहे तरी सुद्धा ते एकमेक रूप होत नाहीत असं मला सांगायचं होतं. म्हणजे परमाणू जरी एकमेकांशी बद्ध झालेले कधी बदलले नाही आहेत किंवा काय, आता तिथं तशी रचना आहेच आणि त्यांचा इतर द्रव्यांशी संबंध अनादि अनंत आहेच, पण तरी सुद्धा ते एकमेक होत नाहीत. परमाणूला आपण मग निग्लेक्ट म्हणजे केलं ना की त्यांचं जे हलनचलन किंवा त्यांचं जे आवागमन चालतं त्याला आपण म्हणजे गौण केलं. बरोबर, मला वाटलंच तुम्ही पकडणार हे पॉईंट. म्हणजे बरोबर आहे स्थूल रूपाने असं की तिथं असणाऱ्या सगळ्या इतर द्रव्यांशी सुद्धा त्यांचा संबंध आहे. तसं सांगितलं जीव सुद्धा जिथं जाईल तिथं पुद्गलाशी संबंधित झाला, त्या शरीराशी कर्म कर्मांशी संबंधित झाला तरी सुद्धा अनादीपासून कधीही जीवामध्ये कर्म गेले नाहीत, कर्मामध्ये जीव गेला नाही. कुठल्याही क्षेत्रात गेला तरी सुद्धा त्या क्षेत्ररूप झाला नाही. म्हणून त्या कालाणूंचा सुद्धा परस्परामध्ये अत्यंत अभाव रूप संबंध आहे. आपण पृथ्वी काही आणि जलकाई पण घेऊ शकतो ना, जे रज आहेत वरती, म्हणजे रज आणि ते कमळ आहेत त्यांना पृथ्वी काही येते पण, आणि हे जल असं ते पण भिन्न आहेत आणि एका ठिकाणी आहेत असं पण घेऊ शकतो. कळतंय? म्हणजे पुद्गलाचंच ते परमाणूंचा संबंध जो आला त्या रूपाने जे काय पुद्गल पृथ्वीकाईकचे पुद्गल द्रव्य आहेत आणि जलकायिक जीवांचं शरीर त्यांचा सुद्धा परस्परांचा खूप दिवस झाला संबंध आहे तरी सुद्धा, म्हणजे आता लवण समुद्र कालोदरी समुद्र सगळे तिथे असणारे ते त्याच ठिकाणी स्थिर आहेत. तेच परमाणू नाहीत राहणार, परमाणूमध्ये चेंजेस आहेत. आता जर असंच मेरू सुद्धा बदलवाले आताचे वर्तमानातले परमाणू आणि तुम्ही पृथ्वीचे घेतले, दुसऱ्या समयाला ते तिकडचे इकडे गेलेले असते. हा, म्हणजे आता स्थूल घ्या की त्या जमिनीचा आणि त्या पाण्याचा संबंध असा सुद्धा आहे, कारण ती अकृत्रिम रचना तशी अनादि अनंत आहे. तिथे लवण समुद्र आहे, मग ते पृथ्वी काही जीव सुद्धा बदलतोच की. आता स्थूल आपण मेरू पर्वताचं तसंच म्हणलं त्यांनी की तिथं असणारे परमाणू सुद्धा बदलायला लागलेतच की. पण तिथं असणारे ते धर्म अधर्म आकाशकाल त्यांच्यात काय बदल झाला हो? मग त्यांचा आणि त्या पुद्गलांचा म्हणा संबंध, जरी ते एक क्षेत्रावगाह रूप आहे तरी सुद्धा एकमेक रूप होत नाहीत एवढं सांगायचं आहे. त्याच्यातून जीवनात उपयोग घ्या आपल्याला की आपण सुद्धा कोणाच्याही सहवासात जावा तर त्याच्या रूप होऊ नका, त्या संयोगामध्ये एकमेक नको व्हायला. काय
जरी घरी राहिलो तरी सुद्धा त्यांच्यापासून भिन्नता जाणीव येते ती का? जरी इथं राहिलो तरी सुद्धा सगळ्यापासून कसं भिन्न आहे माझं स्वरूप ह्याच्याकडं लक्ष जायला पाहिजे. कोणाच्यामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व नाही व्हायचं आहे. म्हणून म्हणतात की कालद्रव्य शिकवत आहे आपल्याला, मी कुठेही राहिलो तरी सुद्धा माझ्याजवळ येऊन कोणीही राहिलं तरी सुद्धा मी माझ्या रूपच राहतो. जसे कालद्रव्य अरूपी आहे तसंच जीव सुद्धा अरूपी आहे. जसं कालद्रव्य स्वतःला जाणत नाही तसं परमाणू सुद्धा स्वतःला जाणत नाही. ते काय म्हणायचं, जड आहेत, अचेतन आहेत, तर त्यांना जाणण्याची शक्ती जीवामध्येच आहे. पण ते अचेतन असताना सुद्धा सांगितलं पररूप व्हायला जात नाहीत. पराच्या विषयी त्यांना आकर्षण नाही, पराच्या विषयी ज्ञान नाही. मग जीवाला सांगितलं तेवढा ज्ञान गुणाने अधिक आहे जीव, म्हणून त्या जीवाचा आश्रय घ्या. त्यांनी काहीतरी वेगळं घेतलं त्याच्यामध्ये, पराश्रित नसतो. कालद्रव्य हे पराश्रित नाही असं सांगितलंय, म्हणजे अरूपी आहे. मग त्याला जाणायचं कसं? कालद्रव्याचं ज्ञान कसं होणार? मग त्याच्यासाठी तुम्ही पराचा आश्रय घेता. हां, म्हणजे स्वभावाने पराश्रित नाही आहे, पण कालाचं ज्ञान करण्यासाठी व्यवहाराने तुम्ही जीव पुद्गलाचा आश्रय घेता. तसं सांगितलं जीव सुद्धा पराश्रित नाही आहे स्वभावाने, पण जीवाचं ज्ञान करून देण्यासाठी सांगावं लागलं मनुष्य ही पर्याय तुझी आहे. या पर्यायातून मरून तू दुसऱ्या पर्यायात गेला तर तिथं पण जीव आहे. मग या पुद्गलाकडून वर्णन केलं गेलं, पण हे सगळं व्यवहार आहे. म्हणजे जसं कालद्रव्य सुद्धा पराश्रित नाही तसंच सांगितलं जीव सुद्धा पराश्रित नाही. संसार अवस्थेमध्ये म्हणजे असं म्हणायचं आहे कालद्रव्य शुद्ध आहे, शुद्ध रूपात आहे. मग ते शुद्ध द्रव्य जाणीवेत येत नाही असा आपल्या इंद्रियांचा विषय नाही आहे. मग तसंच शुद्ध जीव सुद्धा तुम्हाला संसारामध्ये दिसत नाही. मग त्याला जाणायचं तर असा पराचा आश्रय घेतला जातो की जी काय तुमची संसारी दशा पर्याय आहे त्यानुसार. पण वास्तविक जीव तर पराश्रित नाहीच. म्हणून तो ज्ञानाने गम्य आहे, तर त्या ज्ञानाच्या द्वारे जीवाला जाणायला पाहिजे. आता सांगा काय सांगितलं होतं? द्रव्य क्षेत्र काल भाव अपेक्षेने आपण कालद्रव्याचं बघितलं. आपण काल काय सांगितलं होतं? जेव्हा कालद्रव्याला जाणायचं तर द्रव्यापेक्षेने कालद्रव्य कसं आहे? सामान्य कालद्रव्य द्रव्य क्षेत्र काल भावापेक्षेने कसं आहे? सत आहे. बरोबर, सगळी लक्षणं ती सांगितली. सामान्य विशेषात्मक आहे. क्षेत्रापेक्षेने कालद्रव्य एक प्रदेशी आहे. एक प्रदेशी आहे. उलट आहे ना, धर्माला आपण म्हणतो एक एकदम आणि प्रदेश आपण असंख्यात सांगतो, आणि कालानुला घेताना तुम्ही असंख्यात घेतात आणि एक असं सांगतात. काहीतरी असा उलट आहे त्याचं थोडंसं. का बरं? क्षेत्रापेक्षेने प्रदेशच सांगणार की आपण. असंख्यात कालाणू आहेत हे द्रव्यापेक्षेने पण घातलं त्यांनी एके ठिकाणी. जेव्हा आपण द्रव्याच्या अपेक्षेने कालाचं वर्णन करतो तर किती कालाणू आहेत? असंख्यात आहेत. पण क्षेत्रापेक्षेने एक प्रदेशी आहे असं घेतलं. कालापेक्षेने काल नित्य आहे, अनादि अनंत आहे, कधी नष्ट न होणार आहे. आणि भावापेक्षेने वर्तन हे ज्याचं लक्षण आहे, परिवर्तन हे ज्याचं लक्षण आहे, असं ते कालद्रव्य आहे. तर आपण जेव्हा परवा घेतलं होतं तर त्याच्याविषयी शंका आहे. परिवर्तनशील, बरोबर. तर सामान्य जेव्हा द्रव्य, वस्तू, पदार्थ आणि तत्व ही जी नावं घेतली तर हे कुठल्या अपेक्षेने, द्रव्य क्षेत्र काल भावापेक्षेने कुठली नावं घेतली वस्तूला, असं परवा आपलं डिस्कशन झालं होतं. काय समजलं होतं सांगा? 4 नावं काय सांगितली? भाव अपेक्षेने तत्व, काल अपेक्षेने क्षेत्र अपेक्षेने वस्तू, द्रव्य अपेक्षेने
पदार्थ हम्म. आणि काल कालापेक्षेने द्रव्य आणि भावापेक्षेने तत्व. कालापेक्षेने द्रव्य घेतलं. मग जेव्हा द्रव्यापेक्षेने पदार्थ घेतलं तर का घेतलं तसं? जे पदामध्ये राहणारा अर्थ आहे त्याला पदार्थ म्हणलं. मग पद म्हणजे हे सगळे घ्या जे तुम्ही द्रव्याची लक्षणं घेता. गुणपर्य द्रव्यम, सद्द्रव्य लक्षणम, उत्पादवे द्रव्ययुक्तम सत. मग हे त्या पदाचा अर्थ असा घ्या जे उत्पादवे ध्रुवामध्ये राहणारा अर्थ आहे तो पदार्थ, किंवा गुणपर्यायांमध्ये राहणारा जो पदार्थ आहे तो जे द्रव्य आहे ते पदार्थ. असं द्रव्यापेक्षेने पदार्थ म्हणलं त्याला. क्षेत्रापेक्षेने प्रदेश ज्याचे जसे आहेत त्याच्यानुसार वास्तू म्हणता ना तुम्ही. वास्तू म्हणजे ते क्षेत्र माझं आहे, ते प्रदेश माझे आहेत असं सांगता. त्यामुळं जेव्हा द्रव्याला वस्तू शब्द वापरला तेव्हा तो क्षेत्रवाचक म्हटला जातो. पुढं कालवाचक द्रव्य. का बरं? द्रवती. हां, द्रवती, गच्छती, तान तान, गुणपर्यायान असं सांगितलं ना. म्हणजे जे द्रवणशील आहे म्हणजेच त्याच्यामध्ये परिणमन दाखवलं जातं. म्हणजे काळाचं प्रवाहामध्ये जे परिणमनशील आहे असं ते द्रव्य, त्याला द्रव्य म्हणलं. म्हणून कालवाचक द्रव्य शब्द घेतला आणि भाववाचक तत्व शब्द घेतला. का? हां, जो सगळ्या अवस्थांमध्ये तत्त रूप राहतो, अन्वय रूप राहतो त्याला म्हणलं तत्व. म्हणून जो भाव म्हणजे स्वभाववाचक आहे म्हणा. तर सगळ्या पर्यायांमध्ये असताना सुद्धा जो आपल्या स्वभावाला सोडत नाही असा तो तत्व, त्याला पण म्हणलं द्रव्य, वस्तू, पदार्थ. तर त्याच्यामध्ये काल त्यांनी सांगितलं होतं की काय सांगितलं होतं? वस्तू अनेकांतात्मक आहे. जोरात बोला. ऐकायला येतं का सगळ्यांना? वस्तू अनेकांतात्मक आहे. वस्तूमध्ये द्रव्य आणि पर्याय दोन्ही अंश आहे. मग याच्यामधला दृष्टीचा विषय काय करायचा? कारण वस्तू हा, काल प्रश्न होता आपला की दृष्टीच्या विषया नको, ते नाही घ्यायचं आहे आपल्याला. फक्त म्हणायचं आहे की जो विषय असतो त्याच्यामध्ये द्रव्यक्षेत्र कालभाव कसं लावणार, किंवा कुठल्या विशेषणाच्या द्वारे द्रव्यक्षेत्र कालभाव ग्रहण करतो आपण, असं म्हणायचं आहे. सांगा. मग या ठिकाणी वस्तू तर अनेकांतात्मक आहे. मग वस्तू अनेकांतात्मक आहे म्हणजे तिथं द्रव्य पण आहे, पर्याय पण आहे, नित्य पण आहे, अनित्य पण आहे, एक आहे, अनेक आहे, सामान्य आहे, विशेष आहे, अशी ही प्रमाणात्मक वस्तू आहे. पण त्यातला जो दृष्टीचा विषय आहे, ध्यानाचा विषय आहे, तो कसा आहे? तर द्रव्यापेक्षेने तो सामान्य. असं दे की अहो, माझ्या काय तोंड नुसतं बघत बसते. काय करायचं? एकच सेकंद. एक सेकंद सांग. पुढं सारखा. सामान्य एक तुमच्या सामान्य द्रव्याच्या अपेक्षेने घेतलं, क्षेत्राच्या अपेक्षेने त्या ठिकाणी अखंडपणा आहे, क्षेत्र काही खंडित नाही. त्या ठिकाणी कालाच्या अपेक्षेने नित्यपणा घेतला, कारण द्रव्य हे नित्य असतं. आणि भावाच्या अपेक्षेने त्याने अभेद घेतलं. मग त्या ठिकाणी जेव्हा द्रव्यदृष्टीचा विषय बघतो तेव्हा सामान्य, एक, अखंड, अभेद असं जेव्हा आपण त्याला मुख्य करून ती वस्तू पाहतो, तो दृष्टीचा विषय होतो. म्हणजे द्रव्य अपेक्षेने कसं आहे, जे तुम्ही विशेषण वापरले महाराजजींनी सगळीकडं आत्म्याचं, न्यायदीपिकेमध्ये, समयसारमध्ये, टीक्यांमध्ये पण सगळीकडं असं येतं विशेषण. काय? निज, ध्रुव, शुद्ध, ज्ञानानंद स्वरूप आत्मा. मग त्याच्यामध्ये असताना हे सगळ्या द्रव्यक्षेत्र कालभाववाचक सगळे शब्द त्याच्यामध्ये पण गर्भित आहेत हे सांगायचं होतं. निज म्हणताना नाही, द्रव्यक्षेत्र कालभावमध्ये निज म्हणताना सामान्य घ्यायचं का विशेष घ्यायचं? द्रव्य हां, मग ते तिर्यक सामान्य रूप असा निज ध्रुव आत्मा. तर तो घेतला द्रव्यापेक्षेने शब्द. सामान्य जो वाचक आहे तो द्रव्यापेक्षेने म्हणला. क्षेत्रापेक्षेने कसा आहे? अखंड आहे, एक आहे, ज्याच्यामध्ये खंड नाही, भेद नाही किंवा अनेक नाही, तर ते क्षेत्रापेक्षेने असा तो एक आहे. कालापेक्षेने अनादि अनंत आहे, नित्य आहे, ध्रुव आहे. हे सगळे शब्द त्याच्यासाठी वापरले जातात. आणि भावापेक्षेने सांगताना अभेद पिंड आहे. द्रव्य कसं आहे माझं?
अभेद रूप आहे, त्याच्यामध्ये हे द्रव्य क्षेत्र काल भाव सुद्धा भेद नाही आहे. मग जो त्या सर्वांनी अभेद असणारा असा तो द्रव्य आहे, अनंत गुणांचा पिंड रूप जो द्रव्य आहे त्याला म्हणलं भाव अपेक्षेने अभेद रूप. असे ते शब्द घटवले होते काल त्याच्यासाठी. कशासाठी सांगितलं होतं आपण हे? जीवावरच घटवलं होतं ना. बरोबर. हां, विचारलं का तुम्ही विचारलं का? ते विचारायचं होतं ना प्रश्न. तेच की जेव्हा दृष्टीचा विषय घेतो त्याच्यामध्ये द्रव्य क्षेत्र काल भाव हे अभेद रूप आहेत. मग तो जो स्वभाव आहे तो भावाचा विषय आहे का असा काल प्रश्न होता. म्हणजे समजतंय का काय म्हणायचं आहे? द्रव्य क्षेत्र काल भाव वाचक जे जे आपण दाखवतोय, हे द्रव्य माझं द्रव्य आहे आत्मा, तर द्रव्यापेक्षेने काय आहे, क्षेत्रापेक्षेने कालापेक्षेने आणि भावापेक्षेने दाखवतो. त्यामध्ये भावापेक्षेने सांगताना स्वभावच आलाय. मग तोच विषय आहे का जेव्हा आपण अनुभूतीसाठी घेतलेला तो आत्मा आहे. मग ते खंड करून घेऊ नका असं सांगायचंय. जेव्हा तो विषय हां नाही द्रव्य क्षेत्र काल भावाला तोडून घेऊ नका. जेव्हा अनुभव करणार त्या विषयाचा त्यावेळेस अभेद आहे तो, आणि त्यामध्ये सगळं गर्भित आहेच द्रव्य क्षेत्र काल भाव. त्याला वेगळा असं काढून तो भावाचा विषय असं नका घेऊ. तर तो एक अनंत गुणांचा पिंड रूप ह्या सगळ्यांनी गर्भित त्याच्यामध्ये आहेच त्याचं अस्तित्व. नाही असं नाही. एवढंच सांगायचं होतं, फार खोलात जायला नको त्याच्यात. बरोबर. प्रत्येक वस्तूमध्ये हे चारही चतुष्टय आहेतच. तर ती टीका राहिली होती तेवढी वाचते मी. 102 गाथेची जयसेनाचार्यजींची टीका आहे. त्याच्यामध्ये सांगतायत काय, कालाचं विधी आणि प्रतिषेध रूपाने कथन केलं. काय, काल हे द्रव्य आहे पण अस्ति काय नाही, अशा 2 रूपाने कथन सांगितलं होतं काल गाथेमध्ये. द्रव्य का आहे हे तुद्या पटकन, सत असल्यामुळं किंवा सगळी द्रव्याची लक्षणं त्याच्यामध्ये सुद्धा घटित होत असल्यामुळे ते काय आहे, द्रव्यपणा त्याच्यामध्ये आहे. अस्ति काय का नाही, हां बहुप्रदेशी नसल्यामुळे. द्रव्य कालद्रव्य हे बहुप्रदेशी नसल्यामुळे अस्ति काय नाही एवढं सांगितलं. हां त्याच्यामध्ये तशी शक्ती सुद्धा नाही. एदे कालागासा धम्मा धम्माय पोगला जीवाम लभन्ति दौवसन्नं कालसदुनथिकायतम्. एदे काल आगास धम्म अधम्म पोगलाय जीवा दौवसन्नं लभन्ति. हे काल आकाश धर्म अधर्म जीव पुद्गल द्रव्य संज्ञेला प्राप्त करतात. परंतु कालस्य कायत्वम नथी, परंतु कालाचं कायत्व नाही, म्हणजे कालाला कायपणा नाही. परंतु म्हणत असताना काय गर्भित आहे त्याच्यात, द्रव्य आहे पण कायपणा नाही. हां नाही तसं नाही. द्रव्य आहेत हे घेतलं की साही द्रव्य आहेत परंतु कालाला कायत्व नाही म्हणताना अन्य परंतु काय ना तसं नाही सांगायचं. परंतु कालाला कायत्व नाही म्हणजे सगळ्यांना कायत्व आहे पण कालाला कायत्व नाही. हां मग वरती त्यांनी सगळ्यांचं सांगितलं ना, द्रव्यपणा आहे. कायपणा म्हणजे बहुप्रदेशीपणा. एक प्रदेशी असतं ते कालाणू असतो, त्याला बहुप्रदेशी होता येत नाही. त्यांचं कालाणूंचं मिळून अनेक प्रदेशी स्कंध असा बंध होत नाही, मग ते एक प्रदेशीच राहतं. हां परमाणू सुद्धा एक प्रदेशी आहे पण
ते दुसऱ्या परमाणूशी बद्ध होऊ शकतं, त्याचा स्कंद होऊ शकतो, तसं कालाणूचं होत नाही हे सांगायचं. म्हणून जिथला तिथला कालाणू जिथला तिथं स्थिर आहे. तुम्ही जेव्हा त्या प्रदेशात जाता तेव्हा तुमच्या परिणमनामध्ये तिथला कालाणू निमित्त ठरतो. तो तिथल्या तिथं स्थिर आहे. त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही, ते इकडं तिकडं जात नाही. आपण जिथं जातो तिथं कालाणू उपस्थित आहे. जसं म्हणलं आपल्याला राहायला हे घर हे घर आहे म्हणून आपण इथं राहतोय. जिथं घर नाही आहे तिथं, आता इथं बाहेर घर नाही आहे, काय मोकळं रान आहे, झाडी आहेत, मग तिथे तुम्ही कसं राहणार? हां, मग तिथं कालाणू आहेत की नाही? हां, तुम्ही तिथं गेला नाही आहे त्यामुळं तुमच्या परिवर्तनामध्ये ते निमित्त ठरले नाहीत. पण तिथं काय ना काय जी द्रव्य आहे तिथल्या द्रव्यांच्या परिणामात कालाणू आहेच निमित्त. मग म्हणून जिथं तुम्ही जाता तिथंच नव्हे, सगळ्या ठिकाणी कालाणू आहेत. जेवढे 3 लोकाचे प्रदेश आहेत त्याच्या काय म्हणायचं, खड्ड्यामध्ये, त्या गुफांमध्ये, त्या खाणींमध्ये, कुठंही जाताल तिथं सगळीकडं कालाणू आहे आणि तिथं साही द्रव्य आहेत. स्वर्गामध्ये आहे, त्या मोक्ष सिद्धशिलेवर आहेत, निगोदामध्ये आहे, कुठं कुठं जायचं आहे, त्रसनाडीमध्ये आहेत, बाहेर आहेत, त्या निष्कुट प्रदेशामध्ये आहेत, सगळीकडं कालाणू खचाखच आहेत. आणि मग जिथं तिथं 6 द्रव्ये सुद्धा आहेत आणि त्या 6 द्रव्यांच्या परिणमनामध्ये त्या प्रदेशावरचा तो कालाणू निमित्त ठरतो परिणमनासाठी. काय घाबरायचं कारण आहे का? मी नरकात गेलो माझं परिवर्तन होईल का? ऐकू येते का सगळ्यांना? नाही, कुठेही जावा, वस्तू व्यवस्था जशी आहे बरोबर. मोक्षात गेला तर तुमचं परिवर्तन तुम्हीच करणार आहात. तर कालाणूच निमित्त पडणार आहे, अन्य कोणीही नाही. म्हणजे त्या ठिकाणी माझं परिवर्तनाला कालाणू जिथं तिथं उपस्थित आहे. म्हणून तर शोधायची गरज नाहीये. करायचंय काय, माझ्यामध्ये परिवर्तन होणारच आहे, कारण कालाणू निमित्त रूपाने, द्रव्यत्व गुण उपादान रूपाने. मग त्या ठिकाणी जे भय आहे की मी इथं गेलो, तिकडे गेलो, त्या ठिकाणी गेलो, माझं साधल का, माझं परिणामन होईल, होणार. घाबरू नकोस, तुझी उपादान शक्ती तू जागृत कर. तू ह्या विश्वाच्या कुठेही जा, निर्भय राहा, होणार आहे. परिणमन तर माझ्या शक्तीने होणार आहे आणि कालाणू तरी तिथं मदत करायला आहेच. मग कोण पाहिजे आपल्याला परिणमन करायला मदत? हां, त्यामुळं सांगायचंय की निर्भयता येते. म्हणून म्हणलं अंजनाला भय वाटलं का हो, जेव्हा तिची काय म्हणायचं, तिला प्रसव वेदना सुरू झाल्या, तिचं काळ जवळ आला प्रसूतीचा, त्यावेळेस ती कुठं होती? जंगलामध्ये. हॉस्पिटल होतं का? डॉक्टर होते का? मग कसं होणार होतं परिणमन? बस होणार आहे ना, तुमच्यामध्ये शक्ती आहे तर तुमचं परिणमन होणार आहे. ते जन्माला येणारं बाळ त्याचं द्रव्यत्व गुण घेऊन येणार आहे, तर तिथं कालाणू जिथं असतील तिथं परिणमन होणार तसं. आणि ते हनुमान पडला खाली त्या विमानातनं, मग त्या शिळेचे तुकडे झाले तर कोणी केले? म्हणजे तिथलं कालाणू त्या परिणमनामध्ये निमित्त होतं. म्हणून तुम्हाला कुठेही गेला तरी सुद्धा सगळं काय म्हणायचं, व्यवस्था व्यवस्थित आहे वस्तूची. आपण त्याच्यामध्ये काय गडबड करू शकत नाही आणि करायचं नाही आहे. त्यामुळं आपलं परिणमन ज्ञानरूपाने फक्त करायचं आहे. ज्ञानरूप आहे हे जाणत राहावा. त्याच्यासाठी सुद्धा कालाणू तिथं निमित्त रूप आहेच. परद्रव्याच्या कर्तापणाचं विचार नको. हां, मला हे सांगायचं होतं. तुम्ही असं म्हणला ना आता, आपल्याला जर समाधी मरण साधायचंय तर कुठेही असं तरी माझं परिणमन माझ्या हातात आहे ना. बहिरंगात कोणीही असू देत निमित्त, तिथं मी साधणार आहे माझं. बाहेर कोण मला मदत करणारं नाही आहे, साधणारं नाही आहे. मग त्यासाठी सोलापूरमधल्या कालेकांची दीक्षा झाली. म्हणजे आमच्या शेजारी राहणारे, आणि त्यांना घेऊन गेले नागपूरला. काहीतरी ॲडमिट होत्या त्या आणि सिरियस होत्या असं कळालं. घरात पडल्या होत्या, त्यांच्या डोक्याला लागलं का काहीतरी झालं होतं. आणि हॉस्पिटलमधनं सांगितले होते काय गॅरंटी नाही. म्हटल्यावर लगेच गाडीत घातलं आणि रात्रीतनं नेलं नागपूरला. तिथं ते महाराजींचं संघ आहे आणि तिथं नेलं. दीक्षा झाली पूर्ण. पण तरी ते अजून चांगल्या होत्या, म्हणजे आहेत, पण आहेत बहुतेक आहेत अजून. म्हणजे काय झालं, कुठं जाऊन कसं परिणमन व्हायचं होतं, होणार नाही आहे का? आपलं उपादान पक्क करायचं तर निमित्त मिळतं. निमित्त चालत येते सोलापूरला
आजीला आलं तसं. नाहीतर असं तुम्हाला निमित्त मिळायचं असेल तर कुठेही जाऊन घडू शकतं ते. फक्त मला माझं उपादान पक्क करायचंय की मला ज्ञानरूप राहायचंय. आपलं उपादान पक्क करायचं, तिथेच राहायचंय मला, आम्हाला राहायचंय. होते सगळं आपण तिथे गेलं तरी काय तुम्ही करणार आहे त्याचे आपोआप. तिथे पण ते आपोआपच होणार आहे, तिथे पण आपोआपच होणार. म्हणून कालद्रव्य उपस्थित आहे, त्याचं कार्य ते करायला लागले, तसं आपलं कार्य जाणण्याचं आहे, ते करत राहा. तर काय सांगितलं वाचू का आता? हे काल, आकाश, धर्म, अधर्म आणि पुद्गल, जीव हे द्रव्य आहेत. पण कालद्रव्य हे कायरूप नाही, अन्य सर्व द्रव्य कायरूप आहेत, म्हणजे बहुप्रदेशी आहेत. येथे प्रत्यक्षीभूताहा, हे सर्व प्रत्यक्षभूत आहेत, म्हणजे प्रत्यक्ष जाणले जातात केवलींच्या ज्ञानामध्ये. काल, आकाश, धर्म, अधर्म, पुद्गल, जीवा हा कर्तारह. कोण प्रत्यक्षीभूत आहेत? धर्म, अधर्म, आकाश, काल, जीव, पुद्गल. हे लभंते काम द्रव्य संज्ञाम, द्रव्य संज्ञेला प्राप्त करतात, म्हणजे हे सगळे द्रव्य आहेत असं सांगायचं आहे. कस्मात इति चेत, का बरं, कशामुळे हे द्रव्य आहेत? सगळीकडे हेतुरूपाने सांगणार आचार्य. सत्ता लक्षणम, उत्पादवे द्रव्य लक्षणम, गुणपर्याय लक्षणम च इति द्रव्यपीठिका कथित क्रमेण द्रव्य लक्षणत्रय योगात. काय कळलं? सत्ता हे त्याचं लक्षण असल्यामुळे, उत्पादवे द्रव्य हे त्याचं लक्षण असल्यामुळे आणि गुणपर्याय हे त्याचं लक्षण असल्यामुळे, ह्या द्रव्याच्या 3 लक्षणांचा योग त्याच्यामध्ये असल्यामुळे हे सर्व द्रव्य आहेत. जे द्रव्याच्या पीठिकेमध्ये सांगितलेलं आहे त्या रूपाने 3 लक्षणे या सगळ्या द्रव्यांमध्ये घडतात, म्हणून हे सर्व द्रव्य आहेत. तुम्ही कोण आहे? द्रव्य आहे. का? प्रतिती करा ना, माझ्यामध्ये सतपणा आहे का? मी सत आहे का? मग सत असेल तर द्रव्य आहे मी, माझा नाश कधी होणार आहे? कसलं समाधी मरण? म्हणून काल वाक्य काय सांगितलं? जिथं समाधी आहे तिथं मरण नाही, जिथं मरण आहे तिथं समाधी नाही. मग काय करायचं तुम्हाला? बस ज्ञान रूप राहणार आहे, तर कसलं समाधी मरण आणि काय आपल्याला भय त्याचं? मग सतरूप माझं अस्तित्व आहे. पुढं उत्पादवे ध्रुवता आहे का तुमच्यामध्ये? काय उत्पादवे झालाय सांग? उत्पादवे ध्रुव आहे का नाही तुझ्यामध्ये? काय झालंय? पर्यायात होते की काय झालंय आता? उत्पादवे भाव वासना करतोय का तशी आपण? माझ्यामध्ये उत्पाद झालाय, वे झालाय काहीतरी, आणि त्या ठिकाणी मी ध्रुवरूप आहे हे जाणायला यायला पाहिजे. पूर्वपर्याय नष्ट झाली आहे तरी पण मी नष्ट नाही झालो, नवीन पर्याय उत्पन्न झाले तरी मी उत्पन्न नाही झालो, मी आहेच. मग प्रत्येक पर्यायामध्ये असं उत्पाद वे चालू आहे. क्रोध झाला, मान झाला, नित्यार्थ क्रिया आहे की. तर म्हणजे ध्रुवाचं अस्तित्व जाणीवेत येण्यासाठी म्हणून ही लक्षणं लावायची. माझ्यामध्ये उत्पाद वे ध्रुवता सुद्धा लक्षण घटित होतं. गुणपर्यायवान आहात का तुम्ही? ऐकताय का सगळे? ऐकत असला तर गुणपर्यायवान नाही का? ऐकणे हा जीवाचा गुण नाही आहे, जाणणे हा गुण आहे. मग ऐकणारा मी नाही, जाणणारा आहे. मग जाणणे हे कुठल्या गुणाचं कार्य? ज्ञान गुणाचं. मग गुण आहे आणि पर्याय आहे. ज्ञान हा गुण आहे आणि जाणलं हे त्याची पर्याय झाली आहे. मग जाणणारा आहे हे त्यावरून समजलं. गुणपर्यायवान आहे तर मी सुद्धा द्रव्य आहे. कालस्य च नास्ति कायत्वम, आणि कालाचं कायत्व नाही. तदपि कस्मात, ते कशामुळे? ह्याच्यामध्ये अध्यात्म सांगितला. म्हणजे काळाला कायत्व नाही. का नाही? विशुद्ध दर्शन ज्ञान स्वभाव शुद्ध जीवास्तिकाय प्रभृती पंचास्तिकायानाम बहुप्रदेश प्रचयत्व लक्षणम कायत्वम यथा विद्यते न तथा कालानुनाम. काय अंगप्रविष्ट भाषा पहिला घेतली. कालाचा प्रश्न विचारलाय तुम्हाला की कालाला कायत्व नाही, तर त्यांनी पहिल्यांदा जीवाकडनं सांगितलं उत्तर. कसा आहे जीव? पहिला आत्म्याला दाखवणार आणि मग कायचं वर्णन करणार हे सांगतायत कालाचं.
विशुद्ध दर्शन ज्ञान स्वभाव दिसला का जीव, विशुद्ध दर्शन ज्ञान स्वभावी शुद्ध जीवास्तिकाय इत्यादी 5 अस्तिकायांच्या बहुप्रदेश प्रचयत्व लक्षण रूप ज्याप्रमाणे त्यांना कायत्व दिसून येतं. 5 अस्तिकायांना जसं कायत्व दिसून येतं तथा कालाणूनाम न, त्याप्रमाणे कालाणूला कायत्व नाही. म्हणजेच बहुप्रदेशी. काय म्हणलं ना, काय म्हणजेच बहुप्रदेशी. मग अस्तिकाय म्हणजे आहे, बहुप्रदेशी आहे. ते कोण आहेत? 5 द्रव्य आहेत, जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश. पण कालद्रव्य हे अस्तिकाय नाही. तर त्याला काय सांगितलं? एक प्रदेशी आहे ते. मग तशी गाथा घेतली द्रव्यसंग्रहची पण त्यांनी. लोगा सपदेसे इक्किके जेठिया हुई किक्काम रयणाणम रासीमिवम ते कालाणु असंखदवाणी. सांगा अर्थ. 1 मिनिट आहे तुमच्याकडे, 1 मिनिटात सांगा. युअर टाइम स्टार्ट्स नाऊ. लोगागासे, लोकाकाशामध्ये, इक्किक्के, एका एका प्रदेशावर, ठियाहू इक्किक्का, एक एक स्थित आहेत. काय? एकेका प्रदेशावर एक एक कालाणू स्थित आहे. कसं? रयणाणम राशीव, रत्नांच्या राशीप्रमाणे. ते कालाणू असंख्य दवाणी, ते कालाणू असंख्यात आहेत, जे रत्नांच्या राशीप्रमाणे जरा सुद्धा त्याच्यामध्ये स्पेस नाही आहे. खचाखच भरलेले, सगळी जागा व्याप्त आहे. षटकोनी दाखवलं होतं ना त्या दिवशी काढून. ते षटकोन असल्यामुळं सगळ्या बाजूंनी कालाणू अटॅच आहेत मध्ये, त्यामुळं कुठलीही जागा अशी रिकामी नाही आहे की जिथं कालाणू नाही. मग असंख्य कालाणू असे पूर्ण लोकाकाशामध्ये रत्नांच्या राशीप्रमाणे स्थित आहेत. इति गाथा कथित क्रमेण लोकाकाश प्रमित असंख्येय द्रव्याणाम अपि इति. अशा प्रकारे गाथा कथित क्रमाने लोकाकाश प्रमाण असंख्यात द्रव्यांचं सुद्धा समजून घ्या असं अस्तित्व तिथं आहे. मग हे समजून काय फायदा? त्यासाठी अध्यात्म इथं घेतलं. अत्र केवल ज्ञानादी शुद्ध गुण सिद्धत्व अगुरुलघुत्व आदी शुद्ध पर्याय सहित शुद्ध जीवद्रव्यात अन्य द्रव्याणी हेयानी इति भावः. काय कळलं? येथे केवल ज्ञानादी शुद्ध गुण, सिद्धत्व अगुरुलघुत्व आदी शुद्ध पर्याय सहित शुद्ध जीवद्रव्याहून अन्य सर्व द्रव्य हे आहेत. आता काढून टाका सगळं शिकलेलं. कालद्रव्याचं एवढं मती मारून मारून काय डोकं मारून शिकलो, आता सांगतायत की सगळं हे आहे. असा भाव आहे. आता ऐकू नका, अडकू नका. होय, मला वाटलं ऐकू नका म्हणताय. एवं कालस्य. हां, म्हणून नाही लक्षात राहिलं सोडून द्या. नाही समजलं काय जाऊ दे, डोकं खाजवत बसू नका. मी जीव एवढं समजलं तरी बास आहे. एवं कालस्य द्रव्यास्तिकाय संज्ञा विधिनिषेध व्याख्यानेन पंचमस्थले गाथासूत्रम गतम. अशा प्रकारे कालाचं द्रव्यास्तिकाय नावाच्या विधिनिषेध व्याख्यानाच्या 5व्या स्थळामध्ये हे गाथासूत्र संपलं. काय समजलं? अध्यात्म काय सांगितलं त्यांनी? शुद्ध गुण आणि शुद्ध पर्यायाने सहित असा तो जीवद्रव्य, त्याहून सर्व अन्य द्रव्य भिन्न आहेत. जे काही शुद्ध पर्याय प्रगट झालेले सिद्ध भगवान आहेत त्यांच्यासुद्धा स्वभावामध्ये अन्य द्रव्य नाहीत. त्यांचासुद्धा अन्य द्रव्यांशी काही संबंध नाही. मग माझा संबंध कसा होणार? जसे सिद्ध आहे तसा मी आहे. त्यामुळं त्यांचं स्वरूप जसं शुद्ध आहे तसं माझं स्वरूप सुद्धा स्वभावाने शुद्धच आहे. ह्याची प्रतीती केली तर अन्य द्रव्य आपल्याला भिन्न जाणीवेत येणार. ते माझे करता नाहीत आणि मी त्यांचा करता नाही, ह्याचा भावभासना होणार. ध्यान ध्यान सांगा. नाही या शब्दवर्गणेला जो ऐकत होता हा मी नाही,
त्यावेळेस सुद्धा जो जाणत होता, हा जाणणारा मी आहे. जाणणाऱ्याची जाणीव करा. माझ्यामध्ये अन्य जीवद्रव्य नाही. माझ्या या ध्रुव स्वभावामध्ये धर्मद्रव्य नाहीच. माझ्या या ध्रुव स्वभावामध्ये अधर्मद्रव्य नाहीच. माझ्या या ध्रुव स्वभावामध्ये कालद्रव्य नाहीच. माझ्या या ध्रुव स्वभावामध्ये आकाशद्रव्य नाहीच. मी हा फक्त ज्ञानमय जीव आहे. पहा, प्रतीती करा. येतो आहे ही प्रतीतीमध्ये हे जाणन रूप, हे चैतन्य स्वरूप हा मी आहे. निर्णय करा. हे माझे जाणणे सत्यच आहे. चैतन्य स्वरूपोऽहम्. चैतन्य स्वरूपोऽहम्. ओ